रुचिरामध्ये आपले स्वागत आहे। चला तर मंडळी, पावसाळा लागलेला आहे आणि आता आपण बनवूयात छान गव्हाच्या पिठाची खस्ता अशी मुंगाच्या डाळीची कचोरी। मी त्यासाठी या प्याल्यावर ही हिरव्या कलरची मूग डाळ घेतलेली होती आणि मी ती सारी सगळं भिजत घातलेली आहे। आता या डाळीमध्ये पाणी आहे, तर आपण यामधील पाणी निघून जाण्यासाठी थोडंसं याला चाळणीत टाकणार आहोत। हे मी चाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण ही डाळ टाकत आहोत आणि यामधलं पाणी आपण नितरू देणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलोची जवळपास गव्हाचे पीठ घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर मी चवीनुसार त्यामध्ये टाकत आहे मीठ। आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये खायच्या तेलाचे छानसे असे मोहन घालायचे आहे। मी यामध्ये मोहन घालत आहे आणि हे मोहन इतके घालायचे आहे ही कणिक अशी मोठी झाली पाहिजे। आपली कणकेमध्ये आपल्याला एवढं मोहन टाकायचं आहे की निदान त्याची आपली अशी मोठी बनेल कणकेची, एवढे आपल्याला त्यामध्ये मोहन टाकायचे आहे। गव्हाच्या पिठाला आपल्याला पोळीसाठी जसं आपण कणिक भिजवतो ना तशी भिजवायची नाही आहे, तर यामध्ये एकदम थोडं पाणी टाकत आपल्याला ही थोडीशी कडक भिजवायची आहे। गव्हाच्या पिठाचा आपण थोडासा घट्ट असा गोळा बनविलेला आहे आणि आपण याला आता बंद भांड्यामध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया। आपण मसाला तयार करून घेणार आहोत। तर मुगाची डाळ मी मिक्सी जारमध्ये टाकलेली आहे आणि आता ही आपण डाळ जाडसर प्रमाणात मिक्सरमधून काढून घेणार आहोत। सरस मी अशी मिक्सरमधून ही मुगाची डाळ काढून घेतलेली आहे। तर आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकलेले आहे मसाल्याकरिता आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये टाकते कांदा तेलामध्ये घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला टाकायची आहे सोप टाकल्यानंतर सोप थोडीशी आपल्याला लालसर अशी होऊ द्यायची आहे। सोप टाकल्यानंतर आपण टाकणार आहे आले लसणाची पेस्ट, जी मी काढून तयार केलेली होती। तर मी टाकणार आहे चवीनुसार लाल तिखट आणि हळद थोडीशी आणि हा मी मसाला केला आहे भाजीचा, तो मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। त्यामध्ये आपली मुगाची डाळ ही यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे आहे। त्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपल्याला ही मुगाची डाळ गॅसवर कमी फ्लेमवर होऊ द्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 3 ते 4 छोटे चम्मच बेसन ॲड करायचं आहे। बेसन टाकल्यामुळे त्याला सुकीपणा येतो आणि चव पण छान लागते, त्यामुळे यामध्ये मी बेसन टाकणार आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे बेसन पण मी या मुगाच्या डाळीमध्ये होऊ देणार आहे। याचा गोळा हा कचोरीसाठी तयार झालेला आहे आणि इथे आपला मसाला सुद्धा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि मी हे कचोरी बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे। जेवढी आपल्याला कचोरी बनवायची आहे त्यानुसार मी हे गोळे थोडेसे करून घेतलेले आहे, कारण की आपल्याला कणकेचा गोळा हा जास्त घ्यायचा आहे आणि मसाला हा कमी घ्यायचा आहे। शकता तुम्ही की मी इतका कणकेचा हा गोळा कचोरीसाठी घेतलेला आहे आणि याची आपल्याला अशी चाकी बनवायची आहे। अशी चाकी बनवल्यानंतर अशी गोल अशी हा जो आपण मसाल्याचा लड्डू बनवला होता, मी हाताने दाबून असा बनवलेला होता, तर तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला छान असं पॅक करायचं आहे। याचं तोंड आपण घट्ट करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली तेलामध्ये ही कचोरी फुटणार नाही। आणि त्याच्यानंतर आपल्याला याला छान असं गोल त्याचा गोळा बनवायचा आहे आणि हाताला छान चपट बनवायचा आहे असं। त्यानंतर लाटण्याने आपल्याला छान याला लाटून घ्यायचं आहे, थोडीशी पातळ पुरीप्रमाणे, म्हणजे पुरीपेक्षा जाडसर आपल्याला ही कचोरी लाटून घ्यायची आहे। पुरीपेक्षा थोडीशी जाडसर मी याला लाटून घेतलेली आहे आणि कढईत मी तेल गरम करायला ठेवले। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले होते। तेल मी आधी पूर्ण गरम करून घेतलेले आहे फुल पॉवरवर आणि त्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे आणि तेल आपलं छान असं गरम झालं की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही कचोरी टाकायची आहे मीडियम फ्लेमवर।
बघू शकता की तुम्ही ही कचोरी आपली छान तयार होत आहे. जिथपर्यंत ही तेलात वर येत नाही तिथपर्यंत याला परतवायचं नाही. तर तुम्ही बघू शकता की थोडी थोडी करत ही कशी फुगून अशी वर येत आहे. बघू शकता तुम्ही की आपली कचोरी टम्म फुगून कशी वर आलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला छान परतवून घ्यायची आहे. परतवल्यानंतर दुसऱ्या साईडने याला आपल्याला छान प्रकारे होऊ द्यायचे आहे. तेव्हाच आपली कचोरी छान तयार होणार आहे, नाहीतर ती कच्ची राहू शकते. बघू शकता तुम्ही की आपली किती छान टम्म फुगलेली अशी कचोरी तयार झालेली आहे. अशाच आपण सर्व प्रकारच्या कचोऱ्या तयार करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही की किती छान आपल्या टम्म फुगलेल्या अशा कचोऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. तर आपला हा मसाला पण यामध्ये छान दिसत आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.